खोली नंबर 602 ही तीच मंत्रालयातली कॅबिन आहे ज्यात बसण्यासाठी भल्या भल्या नेत्यांची हिंमतच होत नाही. ही तीच कॅबिन आहे जी गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली आहे. ही तीच कॅबिन आहे जिने जवळपास 8 मोठ्या नेत्यांना खतरनाक अनुभव दिलाय. फक्त अनुभवच नाही तर त्यांचा राजकीय प्रवासच एका अर्थानं संपून टाकलाय. आता साहजिकच मंत्रालयातली ही कॅबिन म्हणजेच 602 पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरची ही एक कॅबिन, ती कॅबिन शापित असल्याची चर्चा मंत्रालयात सातत्यानं ऐकायला मिळत असतात. कारण आजपर्यंत कॅबिन ज्या ज्या मंत्र्यांना मिळाली त्या त्या मंत्र्याला त्यांच्या राजकीय आयुष्यात वेगळ्या अर्थानं तोंड द्यावं लागलं. केवळ कॅबिनच नाही तर असा एक बंगलाही आहे जो नेत्यांचं राजकीय करिअर खाऊन टाकतो. काय आहे खोली नंबर 602 ची खरी कहाणी, काय खरा इतिहास आणि कोणता बंगला ठरला कोणत्या नेत्यांसाठी शापित, काय सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता सध्याचा विचार केला तर मंत्रिमंडळात शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं, पण त्यांना जेव्हा ही कॅबिन देण्यात आली तेव्हा मात्र त्यांचे कार्यकर्ते थोडेसे नाराज दिसले. कारण या कॅबिनचाही एक वेगळाच इतिहास आहे. खरं तर अपयशाचाच एक इतिहास आहे असंही बोललं जातं. कारण 1999 मध्ये राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर तेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते आणि त्यांना हीच कॅबिन मिळाली होती. स्टॅम्प पेपर घोटाळा, तेलगी घोटाळा तेव्हा गाजले आणि भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आघाडीचं सरकार असताना अजित पवारांनाही हीच कॅबिन होती. त्यानंतर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, अर्थात आघाडीचं सरकार सत्तेतून बाहेर गेलं. 2014 मध्येही भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर एकनाथ खडसे यांनाही हीच कॅबिन होती, पण त्यांच्यावरही आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पांडुरंग फुंडकर यांना हीच कॅबिन मिळाली होती आणि काही महिन्यातच त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. नंतर 2019 मध्ये निवडणुकीच्या अगदी तोंडावर भाजपाचे अनिल बोंडे यांना हे दालन मिळालं होतं आणि पुढे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर अर्जुन खोतकर यांच्या संदर्भातही तेच पाहायला मिळतं. म्हणजे त्यांनाही ही कॅबिन मिळाली होती आणि 2019 मध्ये त्यांचाही पराभव झाला. असं समीकरण 2019 मध्ये जर आपण पाहिलं, त्याच्यानंतर जर समीकरण जर आपण पाहिलं तर सदाभाऊ खोत हेही याच कॅबिनमध्ये होते, तेही पुन्हा मंत्री झाले नाहीत. एकंदरीतच गेल्या 20 वर्षाचा जर आढावा घेतला तर जवळपास तब्बल 8 मंत्र्यांना या कॅबिनचा एक वेगळा आणि वाईट अनुभव आला असल्याचं दिसतंय. आता ही गोष्ट फक्त कॅबिन पुरतीच मर्यादित नाहीये, तर असा एक बंगलाही आहे जिथं हे सगळे वेगवेगळी समीकरणं होत असतात, घटना घडत असतात. तो बंगला म्हणजे मलबार हिल सारख्या प्रशस्त ठिकाणी असलेला भव्य रामटेक बंगला. देवगिरी आणि सागर बंगल्याच्या अगदी मधोमध असणारा बंगला, मंत्र्यांपेक्षाही जास्त चर्चेत असणारा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आता देण्यात आला होता, पण त्यांनी हा बंगला घ्यायचं टाळलं आणि त्यानंतर त्यांना चित्रकूट बंगला देण्यात आला. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा बंगला घेण्याचं का टाळलं? मुळात जवळपास सगळेच मंत्री हा बंगला घेण्याचं का टाळतात? काय आहे ह्या वास्तूचा खरा इतिहास? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बावनकुळे यांनी नाकारल्यानंतर हा बंगला पंकजा मुंडे यांनीच का घेतला? हे प्रश्न उपस्थित होतात. आता मंत्रिपद मिळवणं जितकं अवघड आहे त्यापेक्षाही मंत्रिपद टिकवणं तितकंच अवघड आहे किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. त्याच्या मागे कित्येक राजकीय कारणं असतात, ते सांगता येऊ शकतील. आता हे राजकीय कारणं नेत्यांची झोप उडवतात, त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण करतात. पण एखादा बंगला मंत्र्यांसाठी अडचणीचा आणि चिंतेचा विषय ठरू शकतो हे ऐकायला थोडंसं वेगळं जरी वाटत असलं तरी हे खरं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांना मंत्रालयातली दालने आणि राहण्यासाठी बंगले असतील, फ्लॅट्स असतील याचं वाटप करण्यात आलंय. पण या सगळ्यांमध्ये चांगलं कार्यालय, चांगला बंगला किंवा चांगला फ्लॅट्स आपल्याला मिळावा यासाठी सगळेच प्रयत्न करताय. म्हणजे अनेक ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्याला हवी असलेली जागा ही मिळवण्याचे प्रयत्न मंत्र्यांकडून केले जात असल्याचंही बोललं जात आहे. पण रामटेक बंगला हा मलबार हिल सारख्या अलिशान ठिकाणी असूनही मंत्री मात्र यापासून दूर राहण्याचा प्रयत्न का करताय? अर्थात याच्या पाठीमागे इतिहासात काही गोष्टी लपलेल्या आहेत. उदाहरण देऊन सांगायचंच झालं तर 1978 पासून आतापर्यंत फक्त शरद पवारांनाच हा बंगला लकी ठरला होता असं बोललं जातं. कारण 78 मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी रामटेक बंगल्यात बसून वसंतदादाचं सरकार पाडलं होतं. अर्थात नंतर ते मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या व्यतिरिक्त इथं वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक नेत्याला काही ना काही नुकसान सहन करावं लागलं. म्हणजे शरद पवार सोडले तर विलासराव देशमुख असतील
किंवा मग गोपीनाथराव मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, एकनाथ खडसे असतील किंवा मग आत्ताचा विचार केला तर दीपक केसरकर असतील. या सगळ्यांचा या बंगल्यात राहत असताना राजकीय फटका बसलेला आहे. म्हणजे 1995 मध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा ते याच ठिकाणी राहत होते आणि तेव्हा म्हणजे त्या दरम्यानच्या काळात त्यांच्यावर एका महिलेशी संबंध असल्याचे आरोपही होत होते आणि हे आरोप जवळपास 4-5 वर्ष चालले आणि शेवटी 1999ला मुंडे सत्तेबाहेर गेले. त्यानंतर छगन भुजबळ 99 मध्ये आघाडी सरकारच्या काळात मंत्री झाले. त्यांचे निवासस्थान हेच रामटेक बंगला होता. पण पुढे 2003ला तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे 2014 मध्ये महसूल मंत्री होते. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अर्थात त्यांनाही पुढे आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. इतकंच नाही, तर आत्ताचं उदाहरण जे आपण पाहतो किंवा आत्ताचं जर उदाहरण आपण पाहिलं तर महायुती सरकारमध्ये दीपक केसरकर होते. शालेय शिक्षण मंत्री असताना केसरकर यांच्यावर गणवेश खरेदी संदर्भात घोटाळ्याचे आरोप झाले आणि आता त्यांना मंत्रिमंडळातच स्थान मिळालेलं नाही असं आपल्याला दिसतंय. त्यामुळे रामटेक बंगल्यासंदर्भात अनेक गोष्टी ऐकायला मिळतात, पण प्रश्न हा उरतो की इतकं असूनही पंकजाताईंनी हा बंगला का घेतला? म्हणजेच मलबार हिलच्या सर्वात प्रशस्त आणि समुद्र किनाऱ्यावर असलेला हा बंगला वास्तुशास्त्र दोष असल्या कारणानं नाकारला जातो. पण पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे 95ला याच बंगल्यात राहत होते म्हणून त्यांनीही हाच बंगला निवडला असल्याचं बोललं जातंय. आता एकंदरीतच विचार केला तर रामटेक बंगला असो किंवा मग मंत्रालयातली 602 नंबरची केबिन असो, या वास्तू मंत्र्यांसाठी खरी डोकेदुखी असल्याचं बोललं जातं. पण आता पंकजाताई किंवा मग शिवेंद्रराजे भोसले यांना देखील असाच राजकीय झटका या वास्तूंच्या माध्यमातून मिळणार का? की मग हे दोन्हीही नेते अपवाद ठरतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.